हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत CBSE पॅटर्नचा 8th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर स्क्वेअर अँड क्यूब. सो लेट्स स्टार्ट. डिड यू नो इफ यू ॲड ऑड नंबर्स लाईक 1 + 3 + 5 + 7 अप टू सो ऑन, द आन्सर बिकम्स अ परफेक्ट स्क्वेअर. माहिती आहे ना तुम्हाला? चला एक्झाम्पल बघूया. सो फर्स्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की विच नंबर वी कॉल्ड ॲज अ ऑड नंबर्स. चला डेफिनेशन बघूया. ऑड नंबर्स आर अ नॅचरल नंबर्स दॅट आर नॉट डिव्हिजिबल बाय 2 or not exactly divided by 2, like 1, 3, 5, 7 and so on. असे नंबर्स ज्याला 2 ने कम्प्लिटली डिव्हिजन होत नाही, रिमाइंडर येतो, बाकी येते, अशा नंबर्सला आपण ऑड नंबर्स म्हणतो. इज दॅट क्लिअर? आपण प्रूव्ह करणार आहोत की पहिल्या n ऑड नंबरची बेरीज मीन्स ॲडिशन येते n². सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स इक्वल्स टू n². सो बघूया आता आपण. लेट्स टेस्ट द व्हॅल्यू. n इक्वल्स टू 1. जर 1 असेल तर 1चा स्क्वेअर हा 1 येतो, दॅट इज ऑड नंबर. वेन n इक्वल्स टू 2, मग आता n इक्वल्स टू 2 म्हणजे 2 नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो 1 + 3 इक्वल्स टू 4. 4 देखील 2चा स्क्वेअर आहे. आता n इक्वल्स टू 3 म्हणजेच आपण 3 ऑड नंबर्स जर घेतले, दॅट इज 1 + 3 इज 4 अँड 4 + 5 इज 9. 9 हा 3चा स्क्वेअर आहे. पॅटर्न समजला? इमॅजिन अ बिल्डिंग अ स्क्वेअर युजिंग अ डॉट्स. 1 डॉट घेतला, इमॅजिन करायचं आहे. आता परत ॲड केले आपण त्यामध्ये 3 डॉट्स, म्हणजे 1मध्ये 3 ॲड केले आपण, तर ते किती झाले? 4 डॉट्स. त्याला जर आपण अरेंज केलं तर ते स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येतात. सेम आपण त्यामध्ये जर 5 ॲड केले, म्हणजेच ॲडिशन आपली 9 आलेली आहे, आपण आधीच बघितले. सो त्या 9ला सुद्धा तुम्ही 3चे डॉट्सनी जर अरेंज केलं तर ते स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येतात. प्रत्येक वेळी ऑड नंबर ॲड केला की स्क्वेअर तयार होतो. आता आपण बघूया. सम ऑफ फर्स्ट n ऑड नंबर्स इक्वल्स टू 1 + 3 + 5 ++ अप टू इन ब्रॅकेट 2n - 1 इज इक्वल्स टू n². म्हणजेच पहिल्या n ऑड नंबर्सची बेरीज ॲडिशन ही किती येते? n². सो नाव यू नो सम ऑफ फर्स्ट n ऑड नंबर्स इज ऑलवेज अ n². तुम्हाला आता समजले असेल. जर का काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर इझी मॅथ्स ट्रिक्स. थँक्यू.